श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मशरूम. बरेच जण मशरूममध्ये कांदा टोमॅटो टाकून ग्रेव्ही बनवतात, पण आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 पॅकेट मशरूम घेतलेले आहेत. ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 वेळेस. ते वरची माती वगैरे असते ती सगळी स्वच्छ करायची. हे सगळं करायला माझ्या मुलाला खूप आवडतं, सो त्याने केलेलं आहे हे मला बाजूला उभा करून. आणि नंतर मी एक वेळेस धुवून घेतलेलं आहे. त्याचं खूप आवडतं काम आहे. अशा प्रकारे स्वच्छ आपण धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण कट करून घेणार आहोत. त्याची दांडी असते थोडीशी काढायची आणि असं 2 भागामध्ये कट करून घ्यायचं. अशा प्रकारे मी सगळं कट करून घेतलेलं आहे. आता हे आपण शिजवून घेणार आहोत पाणी टाकून. आता आपण साहित्य बघूयात. उकडून घेतलेलं मशरूम, खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते पण अर्धी वाटी, मीठ घेतलेलं आहे, हळद आणि गरम मसाला, लातूरचा स्पेशल हा काळा मसाला आहे, लसूण, जिरे, मोहरी आणि कोथिंबीर. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेऊयात. लसूण टाकूयात. हे हलकंसं ब्राऊन झालं की आपण खोबरं टाकूया किसून घेतलेलं. ते पण चांगलं आपल्याला ब्राऊन असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. ते पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट आपण ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता आपण लातूरचा स्पेशल काळा मसाला टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकूयात. हळद आणि गरम मसाला. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि आपण शिजवून घेतलेलं मशरूम टाकून घेऊयात. पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण ऑलरेडी मशरूम आपण शिजवून घेतलेले आहेत. हे या मिश्रणामध्ये आपण चांगले मिक्स करून घेऊयात मशरूम. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. मी सुकंच बनवत आहे. आता हे आपण 2-3 मिनटं झाकून ठेवूयात. आपलं मशरूम हे रेडी आहे. आता जास्त वेळ लागत नाही आपल्याला, कारण ऑलरेडी शिजवून घेतलं असल्यामुळे फक्त मिश्रणात एकजीव करायचं आपल्याला मशरूम. हे बघा, तेल चांगलं सुटलेलं आहे आणि आपलं मशरूम तयार आहे खाण्यासाठी. आता आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊयात. तुम्ही हे भाकरी, चपाती किंवा भातासोबत पण खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की करून बघा. खूप सोपी अशी ही रेसिपी आहे. तुम्हाला पण आवडेल आणि एन्जॉय करा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.